नमस्कार मित्रांनो. घरभर गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण भरून गेलं होतं. उत्सवाचा आनंद, नात्यांची ऊब आणि कायराच्या चेहऱ्यावर पसरलेलं निरागस हास्य. आज तिच्यासाठी खास दिवस होता, तिचा वाढदिवस. पण या आनंदाच्या वातावरणातही काही भावना अशा होत्या ज्या शब्दात मावत नव्हत्या. अग्नी आणि नीराच्या मनात हळूहळू एक नवं नातं आकार घेत होतं. आणि याच रात्री एक असा क्षण घडणार होता जो या घरातील प्रत्येकाच्या आयुष्यात कायमचा कोरला जाणार होता. चला तर मग पाहूया अग्नीर भाग 34. गणपतीची स्थापना फार धूमधडाक्यात झाली. आज लग्नानंतर पहिल्यांदा नीराने अग्नीसोबत पूर्ण विधिवत पूजा केली. कायराने आपल्या छोट्या छोट्या हाताने बनवलेल्या नैवेद्याचा भोग गणपतीला लावला. तिच्या हाताने बनवलेला लाडू आणि मोदकाचा आकार पाहून बबलू तिची गंमत करायला लागला. तोच ती पण चिडून त्याच्याशी भांडू लागली. डॅडा, या डर्टी बॉयला सांगा ना, मी त्याला कोणताच खाऊ देणार नाही. मी नीरा आईला पण सांगेल, याला काहीच देऊ नको, फक्त भूमी मावशीलाच दे. कायरा अग्नीजवळ बबलूची कंप्लेंट करत म्हणाली. अग्नीने देखील गालात हसत तिला होकार दिला. अरे बबलू, का तिचं नाव घेतोस? नीरा बबलूचा कान ओढत म्हणाली. ताई सोड ना, मग दुखतंय. त्याने तिच्या हातातून त्याचा कान सोडवला आणि पळत थोडा दूर उभ्या असलेल्या कायराला पुन्हा चिडवू लागला. आता तुमच्या घरात खरं बोलायचं नाही तर तसा एक मोठा बोर्ड लावून घ्या. तो आता भुवनच्या मागे लपला आणि तिथून कायराला वाकोल्या दाखवू लागला. ती आपले हातपाय झाडत अग्नीला त्याला मारायला सांगू लागली. तो मात्र कायराला मिळालेल्या या सर्व नवीन नात्यांना बघून सुखावला होता. कारण पहिले तिच्याकडे आईकडचे असून पण कोणतेही नाते नव्हते. पण आता मात्र तिला एक मावशी, एक मामा असे इतर नातेही होते. तो विचार करतच होता तेव्हा, बस बस, पुरे झाली मस्ती. मी जेवणाचे पान वाढायला घेते. या लवकर सर्व हात धुवून. ती अग्नीकडे एक तिरपा कटाक्ष टाकत सर्वांना म्हणाली. नीराने नेहमीप्रमाणे पंचपक्वान्नाचं ताट सर्वांसमोर ठेवलं. तिच्या हाताचं सुग्रास जेवण करताना भुवन अग्नीला म्हणाला, तुला मानलं पाहिजे. मी तर मध्ये मध्येच इथे जेवतो, पण तरीसुद्धा या काही दिवसात माझं पोट दिसायला लागलंय. 2-2 तास जिममध्ये घाम गाळून सुद्धा ते कमी होत नाही. तू असं काय करतोस? मला टिप्स तरी सांग. रोज रोज असं सर्व जेवून सुद्धा तुझी बॉडी वेल मेंटेन आहे. यावर अग्नीने त्याच्याकडे रोखून बघितलं. भुवन दादा, त्यांनी त्यांचं सकाळचं डाएट कडक केलंय आणि संध्याकाळी एक्सरसाइजसुद्धा वाढवली आहे. भुवनचे बोलणे ऐकून नीराने पटकन उत्तर दिले आणि आपण काय बोलून गेलो म्हणून तिने तिची जीभ चावली आणि आता हळूहळू तिरपे डोळे करत अग्नीकडे बघितलं. अग्नी मात्र डोळे मोठे करून तिच्याकडे बघत होता. तिचं त्याच्या बाबतीत असलेलं निरीक्षण हेच त्याच्या आश्चर्याचं कारण होतं. अग्नीला असे तिच्याकडे एकटक बघताना बघून त्याच्या शेजारी बसलेल्या माईकने त्याला हळूच चमचा टोचला. तसे अग्नी त्याच्या विचारातून बाहेर आला आणि गुपचूप आपल्या ताटाकडे बघून जेवण करू लागला. आता मात्र अग्नीच्या चेहऱ्यावर हलकी हलकी स्माईल आली आणि तिथे बसलेल्या सर्वांचा एकच हशा पिकला. आज दिवसभर कायराने भरपूर मस्ती केल्याने रात्री तिला लवकर झोप लागली. ती झोपताच भूमी आणि नीरा किचनमध्ये येऊन तिच्यासाठी केक बनवू लागल्या. तयार झालेला केक फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून नीराने घड्याळात पाहिले. आता 12ला 15 मिनिटं बाकी होते. तसे सर्वांना पटापट गोळा करू म्हणून भूमी आणि नीरा इतरांच्या खोलीकडे वळल्या. भूमीने बबलू आणि माईकला बोलवून लिव्हिंग रूममध्ये आणले. नीराने भुवनला बोलवले, पण आता वेळ होती अग्नीला आवाज देण्याची. नीरा धडधडत्या मनाने स्टडी रूमच्या दरवाजाजवळ पोहोचली. तिच्या हाताला कंप सुटला होता. पोटात हरवाळ काहीतरी घुसळल्यासारखे वाटत होते. जरी तिचे या आधीही लग्न झाले असले तरी ही भावना मात्र तिच्यासाठी नवी होती. आजकाल अग्नीशी बोलायचे म्हटले की तिला एक वेगळी हुरहुर वाटायची. त्याचे तिच्याकडे बघणे, तिची काळजी घेणे, तिने कायराच्या बाबतीत घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयाला संमती देणे तिच्या मनाला थंडक देऊन जायचे. तिला सुद्धा आजकाल त्याला बघत राहावेसे वाटायचे. जर त्याला जेवणाला यायला उशीर झाला तर ती कायराला जीव घालून स्वतः मात्र त्यासाठी जेवणाची थांबायची. त्याला तिच्या हातचं जेवण आवडतं हे तिला समजलं होतं. म्हणूनच ती नेहमी रात्रीच्या जेवणात त्याच्या आवडीचा पदार्थ बनवण्याचा नेहमी प्रयत्न करायची. तिने स्टडी रूमचा दरवाजा हलकेच वाजवला आणि आत आली. तो चेअरवर बसून फाईल वाचत होता. त्याच्याकडे एक नजर पाहून तिने आपली नजर खाली वळवली. ते आता 12 वाजतील तर आपण कायरासोबत केक कापून घेतला असता.
ती हळूहळू एक एक शब्द बोलत असतानाच त्याने डोळे वर करून तिच्याकडे बघितले. तेच तिची बोलती बंद झाली. ओके, त्याने असे म्हणताच ती दरवाजाकडे वळली. कायरासाठी गिफ्टचा काय विचार केलाय? त्याने असे विचारताच तिने मागे वळून परत त्यात आपली मान खाली घातली. कारण तिने कायरासाठी कोणतेच गिफ्ट घेतले नव्हते. तिच्याकडे जेवढी सेव्हिंग होती ती आता संपूर्णपणे संपून गेली होती. आणि गिफ्टसाठी भूमीकडून पैसे मागायचे नव्हते, कारण पहिलेच भूमी बबलूचा खर्च उचलत होती. पण आता ही गोष्ट अग्नीला कशी सांगायची याचाच विचार ती करू लागली. पण त्याला मात्र तिची पूर्ण गोष्ट माहिती होती आणि तिचा असलेला संकोच पाहून तो पुढे म्हणाला, मी हे कायरासाठी घेतलंय. जर तुला आवडत असेल तर आपण दोघं मिळून देऊ. आता त्याने तिच्यापुढे एक बॉक्स सरकवला, जो उघडून बघताच त्यात एक फ्लावरचं पेंडल दिसलं. त्या पेंडलला 2 फ्लावर आणि एक पान होतं. खूप सुंदर अशा आकारात ते 2 फ्लावर त्या पानाशी जोडलेले होते. नीराने आता थोडं निरखून पाहिलं तर त्या 2 फ्लावरवर प्रत्येकी एस आणि एन असे इनिशियल काढले होते आणि पानावर मात्र ए थोडा ठसठशीत असा कोरलेला होता. आता मात्र नीराचे डोळे पाणावले. तिने भरल्या डोळ्याने अग्नीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून तो म्हणाला, आयुष्य भूतकाळाला सोडून नाही जगता, पण त्याच भूतकाळाला सोबत घेऊन आपण ते सुंदर अशा धाग्यात नक्की विणू शकतो. जर तुझी इच्छा असेल तर आपण आपल्या या नव्या आयुष्याची सुरुवात मैत्रीपासून करू. त्याचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहू लागले, पण ओठावर मात्र छान स्माईल आली होती. तिने आपले पदराने आपले डोळे पुसले आणि होकारात मान हलवली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू कायरा. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. गाण्याच्या आवाजाने कायराची झोप चाळवली. तिने डोळे चोळत समोर पाहिले तर नीरा हातात केक घेऊन त्यावर कॅन्डल लावून तिच्याकडे स्माईल करत बघत होती आणि आजूबाजूला बाकी सर्व उभे राहून टाळ्या वाजवत कायरासाठी हॅपी बर्थडेचं गाणं म्हणत होते. कायराने सुद्धा स्माईल करत टाळ्या वाजवल्या. भूमीने चॅलेंज केल्यावर कायराने केकवरच्या सर्व कॅन्डल एका फुंकरमध्ये विझवल्या आणि परत आपल्या 2 हातांनी टाळ्या वाजवू लागली. मग हातात लाकडी सुरी घेऊन केक कापला. तसे नीराने पुढे होऊन कायराला थोडा केक खाऊ घातला. मग कायराने सुद्धा तिचे अनुकरण करत तिला आणि अग्नीला केक खाऊ घातला. सर्वांनी तिला त्यांच्या जवळचे गिफ्ट दिले. गिफ्ट बघून ती फारच खुश झाली. तिने खुशीतच सर्वांचे गिफ्ट लगेच फोडले. अग्नीने बॉक्स नीराच्या हातात ठेवत तिला खुणावले. तसे नीराने पुढे होऊन कायराच्या गळ्यात ते चेन पेंडल घालून दिले. थोड्याच वेळात तिथेच गोंधळ घालून सर्व आपापल्या खोलीत झोपायला गेले. नीरा तिथेच कायराजवळ झोपली. पण आज तिला काही झोप लागत नव्हती. तिला सारखे सारखे अग्नीचे बोललेले तेच वाक्य कानात घुमत होते. तिच्या बंद डोळ्यामागे अग्नीचीच झलक दिसत होती आणि ते बघून तिच्या ओठांवर स्माईल येत होती. नीराने सकाळी कायराला छान तयार करून नवीन ड्रेस घालून दिला आणि त्यानंतर तिला घेऊन ती खाली सोनाच्या फोटोजवळ आली. तिथे तिने कायराकडून फुलं ठेवून दिवा लावून घेतला आणि मग मनोमन सोनाला साथ घालत तिचे आभार मानून लागली. कायरासुद्धा नेहमीप्रमाणे तिच्या मॉमसोबत बडबडत होती. अग्नी मागे दरवाजाजवळ उभा राहून त्या दोघींची प्रत्येक हालचाल बघत होत्या. एवढ्या दिवसात नीरा रोज कायराकडून सोनाच्या फोटोजवळ दिवा लावून घेते हे त्याच्या लक्षात आले होते. तिने जसे कधी कायराला दुखवले नाही, तसे नेहमी सोना तिची खरी आई आहे हे सुद्धा तिला विसरू दिले नाही. ती नेहमी तिला सोनाच्या कर्तृत्वाच्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची, ज्या पण तिला स्वतःला माहीत होत्या किंवा तिने मासाहेबांकडून ऐकल्या होत्या, त्या ती कायराला ऐकवायची. आणि सोबतच कायराला सोनासारखे मोठे वकील बनायचे आहे हे सुद्धा सांगायची. स्वतःच्या मुलीसारखे नीरा कायरावर प्रेम करत असली तरी कायराच्या मनातील सोनाची जागा तिने अबाधित ठेवली होती आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच अग्नी नीरावर विश्वास ठेवू लागला होता आणि त्याच्या नात्याच्या बाबतीत विचार करत होता. सुरुवातीला हा विचार करताना आपण सोनावर अन्याय करतोय का हा विचारही बऱ्याच वेळा त्याच्या मनात येऊन गेला. पण नंतर मात्र नीराने त्याच्या विचारांवर हळूवार साथ घालत त्याला तिच्या बाबतीत विचार करायला भाग पाडले. त्यांच्या एवढ्या दिवसाच्या निरीक्षणातून नीरा सोनाचाच काय पण कोणाचाच जीव घेऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आले होते. पण तिच्या भूतकाळात असे काही आहे जे सोनाच्या मृत्यूशी निगडीत आहे हे सुद्धा त्याला चांगलेच ठाऊक होते. तिचा भूतकाळ जाणून घेण्याचा त्याने त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न केला होता.
पण कुठेतरी मासाहेबांचे ते शब्द त्याला आठवायचे की काही गोष्टी नवरा बायकोने आपापसात एकमेकांना विश्वासात घेऊन केल्या पाहिजे. त्यामुळे पुढे गेलेला तो मागे फिरून जायचा. त्या दिवशी नीराची तब्येत खराब झाल्यानंतर भुवनने पार्थचा तपास करून त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. तेव्हा पार्थने स्वतःहून अग्नीला सांगितले, नीरा खूप साधी सरळ मुलगी आहे, पण ती श्रीकांतसारख्या राक्षसाच्या तावडीत कशी सापडली ते माहीत नाही. पण त्या दिवशी तिचा ॲक्सिडेंट झाल्याची बातमी मला कळली तेव्हा मीच भूमीला मदत करून तिला मुंबईमधून बाहेर पाठवले, जेणेकरून ती परत श्रीकांतला सापडू नये. आणि मीच भूमीला नीराला माझ्याविषयी काही सांगू नकोस असे सांगितले होते. कारण जर यदाकदाचित ती श्रीकांतला परत सापडली असती तर मात्र त्याने माझा देखील जीव घेतला असता. त्या दिवशी मॉलमध्ये मी तिला तुमच्यासोबत बघितले. एखाद्या वेळेस तिनेही मला बघितले असेल. श्रीकांत आजही तिचा शोध धुतो आहे. मी खूप दिवसांपासून त्याला तिच्याबद्दल माहिती कळू दिली नव्हती, पण बहुतेक आता त्याने बाहेरची माणसं तिला शोधण्यासाठी लावले आहे. पार्थने त्याला नीराच्या भूतकाळाची माहिती जरी दिली तरी खूप सारे नव्याने प्रश्न तयार केले होते. त्याने दिलेली माहितीसुद्धा तिचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी अपूर्ण होती. नीराच्या दंडावर त्याने जे सिगरेटच्या चटक्याचे निशाण पाहिले होते ते श्रीकांतनेच दिलेले असतील, ह्या त्याच्या एका प्रश्नाचे उत्तर मात्र पार्थच्या बोलण्यातून सापडले होते. पण तरीसुद्धा तो जरतरच्या विषयात न अडकता यावेळेस खऱ्या कारणाच्या मुळापर्यंत पोहोचणार होता. अग्नी विचार करत बसलाच होता, तोच मासाहेब आल्या आल्या त्यांनी कायराला जवळ घेऊन तिच्या कपाळाचे मुके घेतले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तेवढ्यात नीरा औक्षणाचे ताट घेऊन आली आणि तिने ते मासाहेबांना दिले. मासाहेबांनी कायराचे औक्षण केले आणि तिच्यासाठी आणलेली भेटवस्तू तिला दिली. कायराने लगेच खुश होत मासाहेबांच्या पायाला हात लावला. तिला असे कुणी न सांगता करताना पाहून मासाहेबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला आपल्या मिठीत घेतले. कायरा तिथेच त्यांच्या जवळ बसून तिला मिळालेलं गिफ्ट उघडू लागली. त्या गिफ्टमध्ये मासाहेबांनी तिच्या आवडीची बार्बी डॉल दिली होती. ती हातात घेऊन तिने मासाहेबांना दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मासाहेब भुवनसोबत मेवाडच्या कामकाजाविषयी बोलत होत्या, म्हणून त्यांनी कायराला फक्त तात्पुरता हो हो केले. मासाहेबांचं तिच्याकडे लक्ष नाही असं बघून तिने आजूबाजूला आपली नजर फिरवली. त्यावेळेस अग्नी तिला तिथे कुठे दिसला नाही. रोजी बाहेर दरवाजाजवळ काहीतरी करत होती आणि नीरा तिला किचनमधून डायनिंग टेबलवर वस्तू ठेवताना दिसली. नीराला पाहून कायराच्या चेहऱ्यावर चमक आली. तिने तिथूनच नीराला आवाज दिला, नीरा आई. हो बाळ, मी एवढे ताटात ठेवून येतेस हां. नीराने तिला तात्पुरता होकार दिला आणि किचनकडे अजून सामान घेण्यासाठी वळली. नीरा येते म्हणाली, पण कायराला मात्र तिची बार्बी डॉल दाखवण्याची उत्सुकता फार होती. ती सोफ्याला उलटी फिरून हळूच सरकत सरकत खाली उतरली आणि आपले पाय टेकवत हळूहळू चालण्याचा प्रयत्न करू लागली. नीरा आई. नीरा, जी आपल्या हातात एक बाऊल घेऊन किचनमधून परत टेबलजवळ येतच होती की तिला कायराचा आवाज आला आणि तिने आश्चर्याने त्या दिशेने आपले डोळे मोठे करून बघितलं. कायरा हळूहळू एक एक पाऊल टाकत नीराच्या दिशेने चालत होती. मासाहेब ते बघून सोफ्यावरून उठून उभ्या राहिल्या. अग्नी, जो नुकताच शेजारच्या खोलीतून बाहेर आला होता, तो सुद्धा तिच्याकडे बघून तिथेच थबकला. नीरा टेबलपासून 2 पावलं पुढे आली आणि गुडघ्यांवर बसली. आपले दोन्ही हात पसरवून तिने कायराला जवळ बोलवले. हळूहळू पावलं टाकत आपल्या हातात डॉल धरून कायरा नीराजवळ पोहोचली. तसे नीराने तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि रडू लागली. नीरासोबत तिथे उभे असलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते. मासाहेबांनी हात जोडून गिरधारीचे आभार मानले. अग्नी तर ह्या सुखाच्या क्षणासाठी इतक्या दिवस तडफडला होता. तो क्षण तो आज त्याच्या डोळ्यांनी बघत होता. त्याच्या छोट्या प्रिन्सेसला नेहमी अपंगासारखे जीवन जगताना पाहून त्याचं मन तिळतिळ तुटत राहायचं. त्याने वरून स्वतःला कितीही कठोर दाखवले तरी त्याचं मन मात्र कायरासाठी झुरत राहायचं. आज मात्र त्याला त्याच्या ह्या आनंदाबरोबर जगातले सगळे सुख फिके वाटू लागले. आजचा दिवस त्या घरासाठी फक्त वाढदिवस नव्हता, तर एका चमत्काराचा साक्षीदार होता. ज्या छोट्या पावलांसाठी अग्नी इतके दिवस आतून तडफडत होता, ती पावलं आज नीराकडे चालत आली होती. त्या क्षणी आनंद, कृतज्ञता आणि भावनांचा पूर सगळ्यांच्याच डोळ्यातून वाहत होता. पण आयुष्य इतकं सरळ नसतं.
नीराच्या भूतकाळाची सावली अजूनही त्यांच्या आयुष्याच्या मागे उभी होती आणि श्रीकांत अजूनही तिचा शोध घेत आहे. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा अग्नी आणि नीराच्या या नव्या नात्याचं काय होईल हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. अग्नी भाग 35 मध्ये. धन्यवाद.